आपण भेटणार आहोत का त्याच्या परंपरेनुसार 6 पावसातील कुक्कुटपालन या विषयावर आपण माहिती घेत आहात. आपल्या एकदम अत्यंत चांगली उपयुक्त माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर आश्विनी साहेब. तर आश्विनी साहेब, मला हे विचारायचं आहे की आपण एक व्यावसायिक दृष्टीने व्यवसाय करायचा म्हणजे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कोंबड्याची परसाद जरी असं की तुम्ही ते घेत राहते कोणत्या उत्पन्न जाण्यासाठी. म्हणजे परसाचं जरी कसं असेल, गादी पद्धत काय असते, पिंजरा पद्धत काय असते, याच्याबद्दल तुम्ही जरा आम्हाला थोडक्यात सांगा. याच्यामध्ये कसं आहे की परसातील कुक्कुटपालन जर तुमची पक्षी छोट्या प्रमाणामध्ये असतील, 50-100 पक्षी असतील, तर साधा कच्चा आपल्याकडे लाकडाचा पुराडा किंवा हे केलं तरी चालतं. पण ज्या वेळेला त्या व्यवसायाची गोडी लागते आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय करावा लागतो, तर त्यावेळेला नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने पक्षाचं पालन केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये गादी पद्धत आणि पिंजरा पद्धत या 2 पद्धती आहेत. गादी पद्धतीमध्ये साधारणतः कोंबड्याला घर लागतं दोन्ही पद्धतीसाठी. आणि गादी पद्धतीमध्ये आपल्याकडे जिथे उपलब्ध असलेल्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ शेंगाचे दर्पण आहे किंवा काही भागामध्ये भाताचं तूप उपलब्ध असतो, तर ते गोष्टीला आपण त्या ठिकाणी गादी म्हणून वापरायचो. आणि गादी म्हणून जे काही आपण त्या ठिकाणी या वस्तू वापरणार आहे, मटेरियल वापरणार आहे, त्याच्यामध्ये असा गुणधर्म पाहिजे की तो ओलावा शोषून घेतला पाहिजे. म्हणजे पाणी बिलकुल नाही आणि पक्षाच्या पायाला टोचलं नाही पाहिजे. आणि किती दिवसांनी बदलायचं असतं की साधारणतः त्या पक्षाच्या वयानुसार समजा पिलांची स्टेज असेल त्या ठिकाणी, तर 8 आठवडे झालं की ती पक्ष आपण दुसऱ्या गावामध्ये ट्रान्सफर करतो तेलंगामध्ये. तर त्या ठिकाणी तेलंगाच्या तिथं देखील नवीन लेटर टाकलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण 20 आठवड्याचे पक्षी होतात त्यावेळेला देखील लेअर हाऊसमध्ये आपल्याला नवीन लेटर टाकावं. गादी पद्धतीने पक्षी पाळतात. आणि गादी पद्धतीनं पक्षी पाळत असताना त्यांना घरामध्ये लागणारी जी जागा आहे वयामानानुसार जसं जसं पक्षी मोठे होतात तसं तसं आपल्याला त्या ठिकाणी जागेमध्ये वाढ करावा लागतो. साधारणतः पहिल्या 4 आठवड्यासाठी अर्धा चौरस फूट जागा लागते गादी पद्धतीमध्ये. दुसऱ्या 5 ते 8 आठवड्यासाठी 1 चौरस फूट जागा एका पक्षाला गादी पद्धतीमध्ये लागते. आणि पुढे 9 ते 20 आठवड्यापर्यंत 1.5 चौरस फूट एका पक्षाला गादी पद्धतीमध्ये जागा लागते. आणि 31 ते 72 आठवड्यापर्यंत 2 चौरस फूट जागा लागते. हे तांत्रिक बाबी आहेत आणि ह्या फिक्स असतात. याच्यामध्ये बदल होत नाही. किमतीमध्ये बदल होईल, बांधकामाच्या याच्यामध्ये बदल फिक्स असते, या गोष्टी फिक्स असतात. आणि याच्या उलट पिंजरा पद्धती जर आपण बघितलं तर त्या घरामध्ये ज्या गादी आता गादी पद्धतीने आपण पिंजरा पद्धतीबद्दल आपण माहिती घेऊया. एक फोन येतो पुण्यावरून प्रांजली दंगे यांचा. हा प्रांजली मॅडम, विचार आपला काय प्रश्न आहे? कोंबड्याच्या व्यवस्थापनामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असे म्हटलं जातं, हे कितपत खरे आहे? हा सर, इथं महत्वाचं असं का कारण की कोंबडा म्हणलं की मॉर्टिलिटी 100% येते आणि मग तो पूर्ण सगळं नुकसान होतं. म्हणून त्यांना लसीकरण हे महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर याबद्दल आपलं काय म्हणतो? बरोबर आहे. आता जे मॅडमने प्रश्न विचारला ते खरी गोष्ट आहे की कोंबड्याच्या बाबतीत आणि आपण किती आपल्या चर्चेच्या दरम्यान बरीचशी आपण माहिती घेतलेली आहे की कुक्कुटपालन हा नाजूक व्यवसाय आहे, नाही असं नाही. परंतु त्याचं कंट्रोल करणं किंवा त्याचं प्रतिकार करणं देखील हे अत्यंत सोपं आहे. आणि त्याला ज्या काही लसी आहेत कोंबड्यामध्ये त्या लसीकरण वेळच्या वेळेला करून देणे हे बांधिलकी आहे. विशेषतः राणीखेत रोगाच्या लसीबाबत मी मुद्दाम सांगेन या ठिकाणी की ती तारीख चुकवायची. राणीखेतची लस उद्या आहे तर त्याची तयारी आजच 1 दिवस आधी करा, पण 1 दिवस त्याला लागू नये. बाकीच्या लसी 1-2 दिवस इकडे तिकडे झाल्याची चालते. पण मानमोडी रोग हा असा घातक रोग आहे की ज्याच्यामुळे सर्व पक्षी मरतात. आणि तो जो काही कार्यक्रम आहे लसीकरणाचा तो काटेकोरपणे पाळायला पाहिजे. आणि हा जो कार्यक्रम आहे पक्षी अंड्यावर येण्याच्या अगोदर हा सगळा कार्यक्रम पूर्ण झाला पाहिजे. एकदा पक्षी अंड्यावर आले की मग कोंबड्याला त्याच्यामध्ये आपण अडथळा नाही. त्या गोष्टी लसीकरण. तर दुसरा मला असा प्रश्न विचारायला वाटतं की जे गावठी कोंबड्या जे पाळतो प्रामुख्याने जी पद्धत आहे पाळण्याची ती गादी पद्धत. तर गादी पद्धतीमध्ये तुम्ही आता सांगितलं की साडेचा तूप जे शेंगदाण्याचे करतो शेंगाचे करतो, तर हे नेमकं त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, किती दिवसांना बदलायचं आणि जर समजा त्याच्यात पाणी वगैरे पडलं तर नेमकं काय करायचं? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण गादीवर ज्या वेळेला आपण पक्षी पाळतो त्यावेळेला गादी ओली होणार नाही लक्ष पाहिजे. आणि हे कसं ओळखायचं? घरात गेलं आपण गादी उचलून आपल्या हातामध्ये घालायचं आणि दाबायचं. त्याचा जर गोळा झाला, केक झाला तर गादी ओलसर आहे आपण समजा. आणि ही गादी ओली झाली की ती पोषक परिस्थिती असते. विशेषतः रस्त्यावरील जो रोग आहे त्याचे जंतू किंवा गोलजन सत्तेजन त्याला पोषक परिस्थिती निर्माण होते आणि त्या जंतूची वाढ झपाट्याने होते आणि रोगाचा प्रादुर्भाव नाही शकतो.
याच्यासाठी काय करायचं की दर आठवड्यामध्ये दुपारच्या वेळेला दिवसामध्ये 2-3 वेळेला गाडी चांगला हलवून घे रेकिंग पायाने हलवणं किंवा आपल्याकडे आणि एवढं करूनही आपल्याला वाटतं तेव्हा गाडी ओली आहे तर मग त्याच्यामध्ये चुन्याची जी बुट्टी असते ते साधारणतः 100-100 फूट एरियाला 1 किलो याप्रमाणे चुन्याची बुट्टी विकायची त्याच्यामध्ये आणि ती चुन्याची बुट्टी ओळावर सुटून घेते आणि गाडी गोड निघतो म्हणजे त्या चुलीच्या बुट्टीमुळे ओलावा पण सोडला जातो आणि त्या जनतेच्या चुलीच्या बुट्टीमुळे नाश पण होतो. बरोबर. हा तर दुसरं मला असं विचारायचं आहे की जर समजा आपल्याला ह्या आपण जी चर्चा करत होतो की पिंजरा पद्धतीचे फायदे आणि गाडी पद्धतीचे फायदे तर जास्त फायदे कोणत्या पद्धतीचे? याच्यामध्ये असं आहे की पिंजरा पद्धतीचे फायदे जास्त आहेत. सुरुवातीला थोडंसं ते खर्चिक आहे म्हणून आपण ज्यावेळेला व्यवसाय सुरू करतो त्यावेळेला गाडी पद्धतीने व्यवसाय सुरू करावा आणि जसं जसं आपलं उत्पन्न पुढे चांगलं झालं तर तेव्हा आपल्याला पुढे त्याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये कसं रूपांतर करावं. पिंजरा पद्धत केव्हाही चांगली कारण गाडी पद्धतीनं त्या घरात जितके पक्षी बसतात ते पक्षी जर आपण पिंजऱ्यामध्ये 3 टायर 3 बदली एकावर एक जर आपण पक्षी पिंजऱ्यामध्ये टाकले तर तितकंच पक्षी त्या घरामध्ये बसतात आणि सर्वात महत्त्वाचं पिंजऱ्यामध्ये पक्षी पालन करत असताना रोगराईचं प्रमाण हे अत्यंत कमी असतं कारण पक्ष्याची जी काही विष्ठा आहे ते डायरेक्ट जमिनीवर पडते पक्षाचा संपर्क जे असते व्यक्ती त्याच्यामुळे रोगराई कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे की 1-2 लेबर 20,000 पक्षी पिंजरा पद्धतीमध्ये पाळू शकतात म्हणजे लेबरचा जो प्रॉब्लेम आहे आपल्याकडे तो फार मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि पक्षाचं निरीक्षण तुम्हाला बारकाईने करता येतं. तुम्ही त्या घरामध्ये जरूर आले की लाईव्हमध्ये तुम्हाला ते पक्षी पाहता येतं निरीक्षण करता येतं कुठला पक्षी मरून आहे कुठला पक्षी अनुत्पादक आहे हे आपल्याला बारकाईने बघता येतं. गाडी पद्धतीमध्ये या गोष्टीचं बारकाईने आपल्याला हे होत नाही. पिंजरा पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचं चुरी लक्षात येते तुम्ही 4 पक्षी काढून जर विकलेलं असेल तरी देखील आपल्याला थोडक्यात तुम्ही पिंजरा पद्धती अजून फायदेशीर आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की आज त्या खेड्यामध्ये गावठी अंड्याला खूप मागणी आहे तर ते गावठी अंड आणि हे इतर कोंबड्याचं अंड कसं ओळखायचं? नाही याच्यामध्ये ओळखताना एकतर त्याचं साईजवरून आपल्याला बरंच ओळखता येतं आणि काही वेळेला गावठी कोंबड्याचं जे अंड असतं ते साधारण वेगळ्या पद्धतीचं असतो त्याची साईज लहान असते आणि हे जे काही सुधारित कोंबड्याचे अंडे ही मोठी अंडी असतात आणि सवय आणि समजा काही वेळेला सुधारित कोंबड्याचे अंडे देखील सुरुवात झाली अंडी द्यायला की ते बारीक असतात त्यावेळेला तशा प्रकारे जे काही फसवणूक करतात विशेषतः शहरामध्ये वगैरे अशा प्रकारचे लहान अंडे सुरुवात झालेली गावठी म्हणून देखील काही वेळेला चुकून विकली जातात पण जे काही खाणारे लोक त्याच्यामधले हे आहेत माहिती आहेत तर त्याच्या चवीवरून ते ओळखतात पण सुरुवातीच्या अंड्यामध्ये आणि देशी अंड्यामध्ये बरं सर आता आम्ही ठरवलं की बाबा व्यवसाय करायचा आहे तर आपल्याला तुम्ही एकदम चांगली माहिती दिली आहे सर. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपली साहेबांनी येऊन या व्यवसाय करण्यासाठी एकदम चांगली माहिती दिली आहे ते माहितीचा आपण जर उपयोग करून घेतला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल आणि तो त्यावेळेस आपल्याला समजेल की आपला हा कार्यक्रम सार्थकी झालेला आहे. तर आपली साहेब तुम्ही आलात आम्हाला सर्व शेतकऱ्यांना जे मोलाची माहिती दिली आणि हे व्यवसाय सुरू करण्यासाठी जी माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शन वतीने व माझ्या वतीने आपलं आभारी आहे. नमस्कार.